नमस्कार, सुजातास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण गोड रवा बनवणार आहोत। तर सुरुवातीला आपल्याला कढई घ्यायची आहे। कढईमध्ये मी तूप टाकत आहे। गावरानी तूप आहे। तूप मी 100 ग्रॅम घेतलेला आहे। थोडं थोडं टाकायचं आहे आपल्याला। सुरुवातीला मी 2 चम्मच तूप टाकलेलं आहे। आता आपण त्यात 150 ग्रॅम रवा टाकायचा आहे आणि ह्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। तर हे पहा, आता आपला रवा गोल्डन कलरचा झालेला आहे। थोडासा असा कलर बदलला, गोल्डन झाला की आपल्याला रवा बंद करून द्यायचा आहे, म्हणजे गॅस बंद करायचा आहे किंवा रवा काढून घ्यायचा आहे। तर मी 2 चम्मच परत एकदा तूप घालते आहे, 2 ते 3 चम्मच। तर आता मी विलायची, काजू, बदाम, पिस्ता टाकलेला आहे आणि आता आपल्याला याला गॅस स्लो करून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। गॅस जर फास्ट असेल तर आपला काजू, बदाम, पिस्ता जळून जाईल, म्हणून गॅस स्लो करायचा आहे। आणि थोडासा कलर बदलला की आपल्याला एक बाउल भरून पाणी टाकायचं आहे। हे पहा, पाणी आपल्याला जास्त टाकायचं आहे। मी हे 1.5 बाउल पाणी टाकलेलं आहे आणि हेच एकदम पूर्ण भरून, माझा बाउलच्या हिशोबाने म्हणलं तर मी पूर्ण भरून रवा घेतलेला आहे आणि त्याच्या दुप्पट मी पाणी टाकलेलं आहे। 150 ग्रॅम दूध घेतलेलं आहे, ते पण लगेच आपल्याला टाकायचं आहे। आणि बाउल थोडासा भरायला कमी होता, अर्ध्याहून थोडासा जास्त इतकं दूध टाकलेलं आहे मी। आणि 100 ग्रॅम साखर घेतलेली आहे, ती पण टाकते मी। साखर तुम्हाला कमी जास्त टाकू शकता तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर तुम्ही 150 ग्रॅम पण साखर टाकू शकता। तर आता आपल्याला साखर हे सगळं टाकलेलं आहे, तर त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। एक उकळी आल्याच्या नंतर आपण जो रवा भाजून घेतलेला आहे तो टाकायचा आहे। थोडंसं चिमूटभर मीठ पण टाकायचं आहे आपल्याला लगेच। थोडंसं चिमूटभर मीठ टाकलेलं आहे मी, कारण कोणतीही गोड वस्तू करताना आपण मीठ थोडंसं टाकायचं आहे चिमूटभर, म्हणजे त्या गोड पदार्थाला आणखीन जास्त चव वाढते। तर आता आपल्याला ह्याला फास्ट गॅस करते मी आणि उकळी येऊ देते। तर आता पटकन उकळी यायसाठी आपण झाकण ठेवूया, म्हणजे लवकर उकळी येईल आणि थोडंसं उकळू द्यायचं आहे। तर हे पहा, उकळी आलेली आहे। जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही, कारण आपण दूध टाकलेलं आहे। दूध टाकल्यामुळं सर्व वर येऊ शकतं उकळी, म्हणून आपल्याला झाकण लगेच काढून घ्यायचं आहे। झाकण नाही ठेवलं तरी चालेल। तर हे पहा, आपलं मिश्रण सगळं आता छान उकळलेलं आहे। आता जो आपण रवा भाजून घेतलेला आहे तो टाकायचा आहे। गॅस स्लो करायचा आहे रवा टाकताना, नाहीतर वरती येईल सगळं। तर हे पहा, आपला रवा तयार आहे। आता आपलं जे उरलेलं 2 ते 3 चम्मच तूप आहे ते आता टाकून द्यायचं आहे आपल्याला। सुरुवातीला आपण भाजताना 2 चम्मच टाकले होते, नंतर फोडणीच्या वेळेस 2 ते 3 चम्मच, आणि नंतर शेवटी जेव्हा वेळेस आपला रवा व्यवस्थित कोरडा होतो थोडासा अशा टाईप, त्यावेळेस बाकीचं तूप आपल्याला टाकून द्यायचं आहे। हा रवा तुम्ही प्रसादासाठी सुद्धा ठेवू शकता। रवा थोडासा मऊ असाच छान लागतो, जास्त कोरडा रवा चांगला लागत नाही। 2 मिनिटासाठी, आपल्याला 1 मिनिटासाठी फक्त झाकण ठेवायचं आहे। तर 1 मिनिट झालेलं आहे। आता आपण रवा थोडासा हलवून सर्व करून घ्यायचा आहे।